हिंडगाव फाटकवाडी जलजीवन कामाची चौकशी करावी। राष्ट्रवादीचे नेते नितीन फाटक यांनी आंदोलनाचा दिला इशारा। हिंडगाव फाटकवाडी जलजीवन कामासंदर्भात 6/9/2024 रोजी गटविकास अधिकारी यांच्याकडे योजनेकामी ग्रामस्तरावर आढावा बैठक व चौकशी करावी अशी मागणी केली होती। परंतु मागणी केलेल्या पत्राप्रमाणे कोणतीही कारवाई न झाल्यामुळे सोमवारी 23 डिसेंबर रोजी संविधानिक मार्गाने कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट युवक अध्यक्ष नितीन फाटक यांनी निवेदनाद्वारे दिले आहे। यावेळी बोलताना नितीन फाटक काय म्हणाले ते पाहूया। नमस्कार, मी नितीन फाटक, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष चंदगड तालुका शरद पवार पक्ष। मी पंचायत समिती चंदगड 6 डिसेंबर रोजी मी एक निवेदनाच्या माध्यमातून एक मागणी केलेली होती की हिंडगाव फाटकवाडी मांगलीवाडी जलजीवन मिशन नळ पाणी पुरवठा योजना या संदर्भात ग्रामस्तरावर एक आढावा बैठक व्हावी आणि ह्या कामाची चौकशी होऊन काम उत्तम पद्धतीने या ठिकाणी व्हावं अशी मी एक मागणी केलेली होती। पण आज तागायत पंचायत समिती कार्यालयाकडून किंवा पाणी पुरवठा योजनेकडून कोणतीही कारवाई झाली नसल्यामुळे मी येत्या सोमवारी या प्रशासनाला जाग आणण्यासाठी, या प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी आणि जे काही निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे, काम ठप्प झालेलं आहे, थांबलेलं आहे काम, हे पूर्ण करण्यासाठी येत्या सोमवारी 23 डिसेंबरला पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत आहे। या ठिय्या आंदोलनासाठी आपल्या हिंडगाव फाटकवाडी मांगलेवाडी ग्रामस्थांना मी कळकळीची विनंती करत आहे। ही केंद्र शासनाची योजना, अतिशय केंद्र शासन आणि राज्य शासनाची अतिशय उत्कृष्ट अशी योजना आहे। योजना पूर्णत्वास नेण्यासाठी व त्या पूर्णत्व नेऊन ते काम अतिशय योग्य पद्धतीने व्हावं यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करणं गरजेचं आहे। या प्रशासनाचे डोळे उघडणं गरजेचं आहे। हे प्रशासन जे निर्भीड झालेलं प्रशासन आहे याला जाग आणून देऊन ही योजना आपण तळागाळापर्यंत, प्रत्येक व्यक्तीपर्यंत, प्रत्येक घरापर्यंत नेऊन पोहोचवणं काळाची गरज आहे आणि तुमच्या सर्वांचा ह्या आंदोलनासाठी पाठिंबा असणं काळाची गरज आहे। मला एवढंच सांगायचं आहे, हे काम होतं, हे ग्रामपंचायत स्तरावरचं काम होतं। त्या कामामध्ये ग्रामपंचायतीनं या ठिकाणी पुढाकार घेऊन हे काम आज तागायत पूर्ण घेणं गरजेचं होतं, पण आज तागायत अशी कुठलीही भूमिका ग्रामपंचायत स्तरावर घेतली गेलेली नाही। म्हणून माझ्यासारखा एक सामाजिक कार्यकर्ता, एक पक्षीय अध्यक्ष म्हणून मी हे काम हाती घेतलेलं आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या पाठबळावर मी हे काम हाती घेतलेलं आहे। ही नळ पाणी पुरवठा योजना, जलजीवन मिशन अतिशय चांगल्या पद्धतीनं गावामध्ये राबवण्यासाठी सर्वांनी या आंदोलनाला पाठिंबा द्या आणि आपण हे चांगलं उत्कृष्ट पद्धतीने काम करून घेऊया एवढीच विनंती करतो। येत्या सोमवारी 23 तारखेला मी पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत आहे। सर्वांनी आपण एकत्र येऊन या आंदोलन यशस्वी करण्यासाठी पाठपुरावा करा एवढीच विनंती करतो। महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।